श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, येणारा 7 एप्रिल ते 13 एप्रिल हा कालखंड, हा साप्ताहिक आठवडा कुंभ राशीसाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी हा आठवडा कसा जाणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा, कुंभ रास अतिशय कष्टाळू, धाडशी आणि कामाला तत्पर अशी लोकांची रास असते. कुंभ राशीचे व्यक्ती अतिशय धाडशी असतात, कामाला तत्पर असतात आणि प्रामाणिक असतात. अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा जाणार आहे हे आता आपण बघूया. आत्ताच मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींना 7.5चे तिसरे चरण चालू झालेले आहे. मित्रांनो, 29 मार्च 2025 नंतर कुंभ राशीच्या व्यक्तींना 7.5चे तिसरे चरण चालू झाले आहे. पहिले चरण आणि दुसरे चरण फार अवघड गेले असतील, कुंभ राशीला फार त्रास झाला असेल, कुंभ राशीच्या व्यक्तींना मानसिक तणाव, आर्थिक प्रॉब्लेम, कौटुंबिक समस्या अशा फार प्रॉब्लेम कुंभ राशीच्या व्यक्तींना झाले असतील. परंतु 29 मार्च 2025 नंतर तिसरे चरण जेव्हा 7.5चे चालू झाले तेव्हापासून कुंभ राशीच्या व्यक्तींना सर्व परिस्थिती हळूहळूपणे चांगली व्हायला सुरुवात झाली आहे. आणि येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुमचे कर्तव्य निरखून बघितले जाईल, वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील, कौटुंबिक लोक तुमच्यावर खुश असतील, समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणारी असेल. असाच आठवडा आता कसा जाणार आहे याची सविस्तर माहिती बघूया. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत. कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला जाणार आहे. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा अतिशय चांगला असणार आहे. फक्त खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या, व्यायाम करा आणि व्यायामामुळे आपलं शारीरिक आरोग्य तसेच योगा करा. योगामुळे मानसिक आरोग्य देखील चांगलं असतं. योगा केल्यामुळे मानसिक तणाव हा तुमचा दूर होऊन जाईल आणि तुमचे चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहील. त्याचबरोबर तुम्ही आहाराची पथ्ये पाळा. तुमच्या शरीराला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ तुम्ही खाऊ नका. काही कुंभ राशीच्या व्यक्तींचा प्रवास होणार आहे, त्यामुळे प्रवासादरम्यान तुमचं आरोग्य सांभाळा आणि खाण्यापिण्याच्या सवयी पण सांभाळा. त्यानंतर मित्रांनो बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. नोकरीमध्ये तुमची प्रगती होणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला प्रशंसा तुमची होणार आहे. एक नवीन जबाबदारी तुम्हाला नोकरीमध्ये मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. आधी जे तुमचे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होऊन तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहे. तुमच्या नोकरीतील सहकारी तुमच्यावर खुश राहणार आहे. फक्त तुम्हाला नोकरीमध्ये जे राजकारण चाललेलं असतं त्या राजकारणात भाग घ्यायचा नाही. म्हणजेच काय की जर एखाद्याचे भांडण चालू झाले की तुम्हाला तिथे जाऊन त्यांच्यासोबत तुझं काय झालं, याचं काय झालं हे विचारायची गरज नाही. तुम्ही तुमचं काम करा. तिकडे काय भांडण चालू आहे हे तुमचा संबंध नाही. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, तुमची प्रगती नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी मिळणार. त्याचबरोबर तुमचा पगारवाढसुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला बदली पाहिजे असेल तर ती बदलीसुद्धा तुमची होऊ शकते. तसेच बेरोजगार तरुण जे असतील त्यांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. नोकरी त्यांना मिळणार आहे. त्यांना ज्या ठिकाणी आवड असेल त्या ठिकाणी त्यांची नोकरी पण लागू शकते. त्याचबरोबर मित्रांनो बघा की नोकरदार वर्गासाठी येणारा जो आठवडा आहे तो अतिशय आनंदाचा असणार आहे. नवीन जबाबदारी मिळणार आहे. सहकारी त्यांची प्रशंसा करतील, वरिष्ठ त्यांची प्रशंसा करतील. फक्त कुंभ राशीच्या व्यक्तींनी एकच लक्षात ठेवायचं आहे, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायचं आहे, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. लोकांना लागतील असे शब्द तुम्ही बोलायचे नाही आहे किंवा लोकांचा अपमानकारक असे शब्द तुम्हाला उच्चारायचे नाही. तुम्ही थोडीशी तेवढी काळजी घ्या. येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाईल. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत जे तुम्हाला आधी जे 7.5चे तिसरे चरण, दुसरे चरण, पहिल्या चरणात जो त्रास होत होता तो त्रास आता दूर होऊन तुमची आर्थिक चणचण ही कमी होणार आहे. आर्थिक आवक तुमची वाढणार आहे. पैशाची आवक तुमची वाढणार आहे. येणारा काळ हा कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, आर्थिक जरी तुमची आवक वाढली तरी अनावश्यक खर्च नक्की टाळा. जो खर्च तुम्हाला आवश्यक असेल तोच खर्च करा. अनावश्यक खर्चाला आळा घाला आणि तो वाचलेला पैसा हा बचतीसाठी लावा. बचत तुमची जर झाली तर तोच पैसा तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहे. त्यामुळे
नक्की भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल अशी बचत करा. अनावश्यक खर्च मात्र टाळा. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर इन्व्हेस्टमेंट करताना सावधानगिरी बाळगूनच इन्व्हेस्टमेंट करा. जर त्या इन्व्हेस्टमेंटमधले जे तज्ज्ञ असतील त्यांना विचारून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली तर बरी. त्यानंतर बघूया की उद्योग व्यवसाय कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे. तर बघा की व्यवसायाच्या बाबतीत जर तुम्हाला नवीन व्यवसाय टाकायचा असेल तर तुम्ही येणाऱ्या आठवड्यात नवीन व्यवसाय सुरू करू शकता. त्याचबरोबर ज्यांचा व्यवसाय असेल त्यात प्रगती नक्कीच होणार आहे. तुम्ही जर एखाद्याला उधारी दिली असेल तर ती उधारीसुद्धा तुमची वसूल येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो, कर्ज जर तुम्हाला काढायचं असेल तर थोडंसं थांबा. येणाऱ्या आठवड्यात न काढता त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही कर्जासाठी नक्कीच प्रयत्न करा. तुमचे प्रयत्न हे पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की कौटुंबिक बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणार आठवडा अतिशय आज चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. तुम्हाला कुटुंबाच्या व्यक्तींची साथ मिळणार आहे आणि तुम्ही सुद्धा कुटुंबाबरोबर चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेणार आहात. त्याचबरोबर जोडीदाराबरोबर सुद्धा तुमचे चांगले संबंध असणार आहे. फक्त तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. येणाऱ्या आठवड्यात जोडीदाराची तब्येत थोडीशी नाजूक असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे. त्याचबरोबर जोडीदाराशी तुमचे संबंध अतिशय चांगले असणार आहे. जोडीदार आणि तुमचे मन एकमेकात गुंतलेले आणि एकमेकांशी गुंतलेले असल्यामुळे तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात. म्हणजेच काय मित्रांनो की कौटुंबिक जीवन, जोडीदाराशी संबंध अतिशय तुमचे चांगले राहणार आहे. त्यानंतर महिला वर्गासाठी मित्रांनो बघ की महिला वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. महिला वर्ग नवीन दागिन्यांची, नवीन वाहनाची खरेदी करू शकतं. एखादी नवीन वस्तूची महिला वर्ग खरेदी करू शकतं. त्याचबरोबर महिलांची थोडीशी धावपळ येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते. सणासुदीचा काळ असल्यामुळे, सणवाराचा काळ असल्यामुळे महिला वर्गाची धावपळ होणार आहे. परंतु महिला वर्गाने धावपळीत सुद्धा थोडासा आराम करायचा आहे आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. गाडी चालवताना विशेष करून महिला वर्गाने ती सावधानगिरीने गाडी चालवायची आहे. वाहनाच्या वेगावर महिला वर्गाने खास करून नियंत्रण ठेवायचं आहे. वाहन चालवत असताना विशेष काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. त्यानंतर स्वयंपाकघरात काम करत असताना किंवा कुठलेही काम करत असताना सावधानगिरी बाळगूनच काम करा. तुम्हाला लागणार नाही, तुम्हाला कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. त्यानंतर बघूया की मित्रांनो विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. तुमची अभ्यासात प्रगती होणार आहे. परीक्षेचा काळ चालू असल्यामुळे तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुम्हाला त्याची प्रगती मिळणार आहे. प्रगती तुमची होणार असली तरी तुम्हाला कष्ट करावे लागतील, अभ्यास करावे लागतील आणि कष्टाच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, अभ्यास करा, तरच तुम्हाला यश हे नक्की मिळेल. मित्रांनो, आताच आपण बघितलं की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. नवीन जबाबदारी त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर बघा की तुमची 7.5 देखील चालू आहे आणि 7.5 चालू असताना काही गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं आहे. ते म्हणजे दर शनिवारी शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हायचे आहे. हनुमान चालीसाचे वाचन तुम्ही करायचे आहे. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.